आता बघूयात 2022चा पेपर. म्हणजे फटाफट दुसराही पेपर कंप्लीट होऊन जाईल. जसा लास्ट पेपर आपण बघितला 24चा, त्याच्यानंतर बघितला 23चा. आता हा पेपर आपण बघूयात 22चा. 2022चा पेपर आहे. इथेही शिकूयात. आता तुम्हाला ह्या मागच्या पेपरमधून समजलं की कोणते टॉपिक करायला पाहिजे, कसे प्रश्न येतात इत्यादी. हा पेपर लहान आहे. याच्यात 9-10 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे तुलनेनं प्रपोर्शन कमी झालेलं आहे. कारण हा 22चा पॅटर्न आहे. 23 पासून त्यांनी 15-15चं प्रपोर्शन केलेलं आहे. आणि 22 पूर्वी ते 10चं प्रपोर्शन होतं. 9-10 प्रश्न आहेत. अटेम्प्ट करून बघा. प्रश्न राज्य लोकसेवा आयोगाबद्दलचा आहे. जस्ट 1 मिनिट. जरा पेपर आपला हा रॉंग आलेला आहे. तो पेपर जुना आहे. नवीन पेपर देतोय. 22चा पेपर घेऊ आपण. येस. येस. रेडी. हा पेपर आहे 2022चा. येस. रेडी. ठीक आहे. आता पेपर बघा. 22चा पॅटर्न काय होता. 23 आणि 24चा पॅटर्न बघितला आपण. आता 22च्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला जे ओल्ड पॅटर्न होता 10 प्रश्न होते त्यानुसार आहेत. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत म्हणजे रिलेटेड स्टेटमेंट आहेत. कालावधीबाबत कोणती कथनं बरोबर आहेत. कालावधीबद्दल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहतात. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्यपालाच्या कार्यकालामध्ये हे सांगितलंय. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे वाक्यात क्रियापद कर्म असतो ना, त्या सगळ्या गोष्टीला मार्क नाही करायचं. आपल्याला जो मेन वर्ड आहे ना त्याला मार्क करायचं. म्हणजे आयोग शब्द बदलतो तो तेच बदलतो. जसं की राज्यपाल स्वखुशीने राजीनामा देऊ शकतात. करेक्ट आहे. मग हे फोकस होतो त्या शब्दावर, जेणेकरून ते आपण वाचलेलं असतं आणि तेच इमॅजिनेशन असतं. तर तिथं चुका होत नाहीत किंवा त्या मिस्टेक कुठे असू शकतात. आयोग शब्द काय बदलू शकतं त्याचा अंदाज येईल आहे. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारण 5 वर्षासाठी. हे तुम्हाला स्पीड देतं, कॉन्सन्ट्रेशन देतं आणि एक्झॅक्ट शब्द शोधायला पण मदत करतं. करेक्ट आहे. 5 वर्ष, साधारणपणे 5 वर्ष आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकार करेपर्यंत राज्यपाल पदावर राहतात. बरोबर आहे. नवीन व्यक्ती येईपर्यंत त्यांना पद सोडता येत नाही. आपल्या देशात कोणाला सोडता येत नाही. अगदी ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या गावात बदली होणार असेल तर तिथं नवीन ग्रामसेवक येईपर्यंत हे गाव सोडायचं नसतं. आस्थापना टिकवायची असते. करेक्ट आहे. वरील सर्व ऑप्शन वरील सर्व बरोबर आहे. 4. राज्यपालाचा प्रश्न आहे. टॉपिक लक्षात ठेवा. तयारी करायची आपल्याला. तर आपण
आपल्याला शिकलं पाहिजे आयोग काय करते नेमकं, मी काय करतोय नेमकं हे समजलं पाहिजे. ठीक आहे, अटेम्प्ट करा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 17. येस. येस 1 4. ओके, बघा इथं पुन्हा ट्रॅप टाकला. राज्य लोकसेवा आयोग, मी मगाशी काय बोललो तुम्हाला, 23-24ला दरवर्षी आयोगाने विचारलंय इलेक्शन कमिशनचं टॉपिक, आणि आता हे काय विचारत आहेत, लोकसेवा आयोग. म्हणजे आयोगाचा रिलेटेड प्रश्न हमखास आहेत. 2 प्रश्न तरी आयोगाचे नक्कीच आहेत, कोणता ना कुठला, घटनात्मक अघटनात्मक काही असो, पण आयोग असतो. बरोबर नाही म्हणजे इथं मिस्टेक करायला लावलेला आहे. बरोबर नाही म्हणजे चूक शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोग हा 315 ते 323 मध्येच आहे. 315 एक अंतर्गत राज्य लोकसेवा आयोग आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करतं. कशाला केंद्र शासनासाठी कार्य करेल? राज्य लोकसेवा आयोग आहे तर राज्यासाठी काम करेल, केंद्र शासनासाठी काही संबंध नाही. रॉंग आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करेल. आयोग आहे राज्य लोकसेवा आयोग, आणि नेमणुका केंद्र शासन कशाला करेल? एमपीएससी आहे. नेमणूक राज्य सरकार करेल, राज्यपाल करतील, म्हणून केंद्राकडून काही संबंध येतच नाही. रॉंग आहे. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका, हा जो आयोग आहे त्यांच्या अध्यक्ष व सदस्याच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. येस, महाराष्ट्राचे राज्यपाल अध्यक्षाची व सदस्याची नेमणूक करतात राज्य शासनाकडून. करेक्ट आहे. अ आणि ड बरोबर आहे. अ आणि ड, अ आणि ड कुठंच ऑप्शन नाही, म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मग आता परीक्षेत काय होतं, आपण अशा वेळेस काहीतरी रॅन्डम अटेम्प्ट करतोच. ऑप्शन सापडलं तर ठीक आहे ना, तर बेटर वे. जर कॅन्सल होणार असेल तर मग रिस्क घ्या, अटेम्प्ट करा कुठला ना कुठला, कारण शेवटी काही फटका बसणार नाही. हे कॅन्सल झाला तर आहे, पण आपल्याला कॅन्सल होणार आहे की नाही परीक्षेत कळत नाही. आपण प्रयत्न करतो उत्तर काढण्याचा, पण वेळ जातो उत्तर काढण्यात, कारण आपल्याला करेक्ट माहिती असते, पण आयोगाच्या ऑप्शनवर आपण विश्वास ठेवतो आणि हे नंतर कॅन्सल करतात. मग आपला वेळ जातो, त्याची भरपाई मात्र कोणी देऊ शकत नाही. नेक्स्ट अटेम्प्ट करा. पुन्हा 24चा पेपर, 23चा पेपर आणि 22चा पेपर. काय प्रश्न आहे? संसद राज्य विधिमंडळाच्या निवडणुकाद्वारे आयोजित केल्या जातात. कोण आयोजित करते हो? सगळ्याच्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगच. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, लोकसभा राज्यसभा, विधानसभा विधान परिषद, 6ही संस्थांच्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगच घेतं. पुन्हा निवडणूक आयोगावर त्यांचा भरपूर जीव आहे. 324 ते 329 आलेच पाहिजे, याप्रमाणे आपण यासाठी तयार राहा. चौथा भारतीय निवडणूक आयोग. उत्तर लक्षात ठेवा, सोपा आहे, पण टॉपिक काय करायला पाहिजे हे लक्षात असावे. ठीक आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? कालच्या पेपरमध्ये 2024च्या पण मी सांगितलं होतं काय, 152 ते 172 करायचेच, काही सोडायचं नाही आहे. एकही आर्टिकल नाही सोडायचा. विथ सबक्लॉज सहित, माहिती सहित, त्याच्यातला 5-10 पानांचे नोट्स आहेत तेवढे करा. त्या वन डे लेक्चरमध्ये भरपूर वेळेस हे सांगितलेलं आहे, ते दिलेलं पण आहे, तेवढं करून ठेवा. 163 माहिती आहे, राज्य कार्यकारी अधिकाराचा विस्तार आहे, राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार. 166 राज्याचं कामकाज राज्यपालाच्या नावाने चालवलं जाईल आहे. 167 मध्ये मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांचं काय कर्तव्य आहे? स्वतःहून माहिती द्यायची राज्यपालाला. सबक्लॉज 1. सबक्लॉज 2 मध्ये राज्यपालाने माहिती मागितल्यास द्यायचं, आणि सबक्लॉज 3 स्वतः मुख्यमंत्र्याला माहिती नाही, कोण मंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय ते जाणून घ्यायचं आणि राज्यपालाला माहिती द्यायची. 3 लक्षात राहतील. स्वतः माहिती द्या, राज्यपालाने मागितल्यास द्या, आणि तिसरा स्वतःलाच माहिती नाही जाणून घ्या आणि मग राज्यपालाला द्या. 3 सबक्लॉज आहेत या अंतर्गत. इथं पण 3 सबक्लॉज आहेत. मुख्यमंत्र्याच्या कर्तव्यामध्ये हा घटक येतो. आन्सर 167 आहे. 164 मध्ये मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्याबाबत इतर तरतुदी आहेत. हे 164 आर्टिकल आणि त्याचे सबक्लॉज माहिती असले पाहिजे. सगळे लक्षात ठेवा, यातला कुठलाही आर्टिकल येतो, आयोगाचा हा आवडीचा टॉपिक आहे. नेक्स्ट पुन्हा इथे समजलं राज्य सरकार करावं लागतं प्रॉपर.
कोणती समिती? पंचायत राज संबंधित नाही. काय डोकं लावायची गरज नाही. अशोक मेहता समिती माहिती आहे, थुंगण समिती माहिती आहे, थुंगण समिती, LM सिंघवी समिती माहिती आहे, राज मन्नार हे आन्सर आहे. राज मन्नार सेंटर स्टेट रिलेशन बद्दल आहे. म्हणजे पुन्हा पंचायत राजचे 1-2 प्रश्न पण अतिशय सोपे आहेत. एवढं डोक्याला ताण घ्यावं लागेल असा पंचायत राजचा प्रश्न गेल्या 3 वर्षात कुठेही आलेला नाही. म्हणून ट्रेंड फॉलो करायचा आणि ऍडव्हान्स सुद्धा काही गोष्टी करायच्या. ट्रेंडच येतो असं काही नाही. पुढच्या वर्षी ट्रेंड शिवाय बाकी दुनियादारी पण काही येऊ शकते. पण आपण काय करायचं, अगोदर ट्रेंड फॉलो करायचं आणि ट्रेंड प्रमाणे पेपर अटेम्प्ट करायचा. आणि जर काही दुनियादारी धोका झालाच तर आपण त्याला तयार राहू. म्हणून बाकी टॉपिकलाही आपण वर्षभर प्रिपेअर करतोच, अभ्यास करतोच. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचायतचाच. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह बनवा. बघा काय काय आहे. गावातील सर्व प्रौढ नागरिकांचं मिळून ग्रामसभा बनते. प्रौढ नागरिक 18 वर्षावरील त्यांचे मिळून ग्रामसभा बनते. करेक्ट. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सभासद असतो. जनरली हे मानायला पाहिजे. 18 वर्ष पूर्ण झालेत असा मतदार म्हणजे याचा अर्थ मतदार यादीत नाव, पण त्याला इथं ग्रामसभेचा सभासद मानला जातोय. हे करेक्ट येऊ शकते. ग्रामसभेला निवडणूक असते, काही संबंध नाहीये. कारण गावातला 18 वर्षावरील व्यक्ती रहिवासी हा इथला ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार, आता त्या गावात असलेले जे मतदार आहेत ते ग्रामसभेचे सभासद असतात, असू शकतात. आता त्याला अपवाद काय आहेत, काही वेडा दिवाळखोर इत्यादी काही असेल, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स वगैरे, तर त्याला या माध्यमातून अपवाद मानला जाऊ शकते. पण आयोगाने याच्यात कुठलाही ऑप्शन येत नाही म्हणून हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. आता इथं निघते त्याप्रमाणे एबीडी असा ऑप्शन घेऊ शकतो, एबीडी. परंतु एबीडी मध्ये इथं डाऊट आहे, प्रॉब्लेम ह्या डी ऑप्शन्सला सर्व मतदार म्हणून ऑप्शन निघत नाही. यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. कारण 3 पर्याय करेक्ट होऊ शकत नाहीत आणि 3 पर्याय प्रत्येक ठिकाणी आहेत. 2च पर्याय करेक्ट होऊ शकतात म्हणून आन्सर निघत नसल्यामुळे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 2 प्रश्न कॅन्सल झाले इकडेच. मग इथंच काय होतंय, धोका होतो परीक्षेमध्ये आपल्याला. एक तर प्रश्न कमी, त्यात वेळ आपला जातो आणि वाट लागते मार्कांची. बघा पुन्हा विषय सूची, मी सांगतो नेहमीच की ह्या गोष्टी करायला पाहिजे. बघा विषय सूचीचा प्रश्न आहे. विषय सूची कोणती आहे? 73वी. 73व्या अमेंडमेंटनुसार 1993 अंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या सरळ सरळ स्टेटमेंट टाकतात तुम्ही. आता खाली पॉझिटिव्ह शोधता आणि खाली अशा वेळेस इथंही मी बघतो, अगोदर प्रश्नाचं नेचर बघून घ्यायचं. प्रश्नाचं नेचर बघून घ्यायचं, काय म्हणायचं त्यांना, हा म्हणायचं की ना म्हणायचं, योग्य की अयोग्य हे जाणून घ्या आणि मग कंटेंट वाचा. कारण गाडी कुठं चालली अगोदर बघा, गाडी कशी आहे, गाडी ड्रायव्हर कसा आहे, कंडक्टर कसा आहे, गाडी डिझेल पेट्रोल आहे की नाही, कोण ड्रायव्हर कोण कुठला काय दारू पिलाय की नाही, गाडी व्यवस्थित चालवतोय की नाही, पॅसेंजर किती आहे, सुरक्षा कशी आहे, तिकीट किती आहे. नंतर अगोदर गाडी चालली कुठं आहे, स्ट्रक्चर काय महत्वाचं हे बघून घ्या. कारण तिथून तुमचं काम अर्ध वेळ वाचतो. काय शोधायचं आहे बघा, काय बोलले ते बरोबर नाही, बरोबर नाही म्हणजे चूक पाहिजे, चूक शोधायचं आहे. आता भूमी सुधार कायदा लागू करणे. भूमी सुधार कायदा हा 11व्या सूचीमध्ये येतो. 11th शेड्यूल जे 73व्या अमेंडमेंटनी ऍड केलेले आहेत. 29 विषय आहेत, त्याची सीट तुमच्या सगळ्यांकडे आहे विषय सूचीमध्ये, ते करायला पाहिजे. वन उद्योग, लघु कुटीर उद्योग विकास हे सुद्धा 11व्या विषय सूचीतला घटक आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे 11व्या विषय सूचीमध्ये येतात. पंचायत राज एकूण जे 12 परिशिष्ट आहेत त्यापैकी 11वं परिशिष्ट, 12वं परिशिष्ट, परिशिष्ट 11वं 12वं आणि विषय त्या 11व्या आणि 12व्या अंतर्गत एकूण 29 आहेत. 29 विषय आहेत 11व्या परिशिष्टात 12व्या. म्हणून परिशिष्ट सुद्धा शॉर्टकट एक शब्दात नका लक्षात ठेवू, त्याच्यातली जे डेटा आहे कंटेंट तो पण एक बार लक्षात ठेवा, एक बार वाचा. फक्त 12 परिशिष्टाचं हेडलाईन बघितलं तर शॉर्टकट आपल्याला येऊन जाईल, पण त्याच्यातला डेटा माहिती नसेल तर आपल्या हातून तो सोपा प्रश्न जाऊ शकतो. एकच पानाचं आहे डेटा सुद्धा, त्यामुळे ते बघायला पाहिजे. विषय सूची ABC तिन्ही पण
11व्या सूचीमध्ये, म्हणजे 73व्या दुरुस्तीनुसार येणाऱ्यामध्ये तिन्ही येतात. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करा. कसं येईल? मनोरंजन करायला पाहिजे असा विषय येऊ शकतो कसा? जरी माहिती नसले विषय कोणते आहेत तरी मनोरंजनाची व्यवस्था करा असं समावेश केलाय असं वाटत नाही. एकतर ऑलरेडी आपण काम करत नाही. मनोरंजनाची सिस्टम स्थापन करा, कसं येऊ शकेल? लॉजिकली बरं आन्सर हा डी येऊ शकणार नाही. कोणता समावेश केला नाही? ऑप्शन सेकंड डी येत नाही. माहिती नसेल तर लॉजिक सोपं आहे, येऊ शकतं. पण पहिला प्रयत्न आपला काय? वाचून गेलेला पाहिजे, अभ्यास केलेला पाहिजे. शेवटी आपला पर्याय आहेच. लॉजिक वापरणे, अंदाज बांधणे, इलिमिनेट करणे, फेकणे, गेस करणे, प्रश्नाच्या नेचरवरून उत्तरापर्यंत जाणे हे आपण करू शकतो. ठीक आहे, समजलंय? काय करायला पाहिजे मग? विषय सूची. विषय सूची कोणती करायला पाहिजे? संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची करायचं. हे आपण 23च्या पेपरमध्ये शिकलोच. पण आता अजून काय शिकतोय? आता आपण 11व 12व परिशिष्टामधले सुद्धा विषय करायला पाहिजे. हे तुम्हाला इथं शिकायला मिळालेलं असावं. आता नेक्स्ट 2-3 क्वेश्चन आहेत. आवडीचा प्रश्न आयोगाचा. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे? महाधिवक्ता लास्ट इयरला पण प्रश्न विचारला, या इयरला पण प्रश्न विचारला. प्रत्येक वर्षी त्यांचा महाधिवक्ता आणि महान्यायालयावर भरपूर जीव आहे. 194 हे आहे आमदार. आमदार म्हणजे राज्य विधिमंडळाचा सदस्य. त्यांचे काय आहेत? विशेष अधिकार आहे. विशेष अधिकार नाही. कलम 177 हा 177 राज्यातला आहे आणि ते राज्यपालाच्या अधिकाराबद्दलचे विशेष घटक आहेत. विशेष अभिभाषण जे म्हणतो त्या रिलेटेड आहेत. 197 इथं काही संबंध नाहीये. 165 आन्सर करेक्ट आहे. महाधिवक्ता. ऑड नंबर देऊ द्या काही पण प्रश्न विचारतात जे कामाचे आर्टिकल आहेत तेवढेच. पुन्हा रिपीट 152 ते 172 मधला कंटेंट पण यायला पाहिजे आणि आर्टिकल नंबर पण यायला पाहिजे. लास्ट प्रश्न बघा, संविधान सभा. संविधान सभेच्या रिलेटेडचा प्रश्न आहे. काय? मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मग सदस्य कोण होते यापैकी? सरदार वल्लभभाई पटेल नाही, जवाहरलाल नेहरू नाही, राजेंद्र प्रसाद नाही, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अय्यंगार, सादुल्ला मुन्शी, मित्तर खेतान. आठवलंय? अय्यर, अय्यंगार, सादुल्ला मुन्शी, खेतान. लॉजिकली तुम्हाला लक्षात ठेवायला बरं पडेल. अय्यर, अय्यंगार, सादुल्ला मुन्शी, खेतान. आता तुम्ही हे म्हणायचं मला की मसुदा समितीचं स्ट्रक्चरच माहिती असलं पाहिजे. स्थापन कधी झाली, पहिला अहवाल दिलाय, रिलेटेड आता बघितला मागच्या वर्षी पेपरला विचारला प्रश्न की मसुदा समितीचा पहिला अहवाल कधी मांडला होता? 47ला, ऑक्टोबर 47ला. हे आपण लास्ट इयरच्या पेपरमध्ये बघितलं. आणि आता विचारलेत काय? अंतिम मसुदा कधी मांडला होता, कधी मंजूर झाला? हे सगळे प्रश्न रिलेटेड मसुदा समिती, संविधान सभा विचारताना दिसतात. सो आन्सर थर्ड करेक्ट आहे. मग आता या पेपरला काय प्रश्न विचारलेत? पुन्हा मागच्या वर्षी विचारलं होतं भाग, आता विचारलंय विषय सूची. विषय सूचीचे प्रश्न विचारला 11-12 सूची, म्हणजे सगळ्या सूची करायला पाहिजे. त्यानंतर आता प्रश्न विचारला इथं संविधान सभा, पुन्हा आहेच प्रश्न. त्यानंतर मूलभूत अधिकार, इथं आता काही विचारला नाहीये. इथं विचारलंय राज्य सरकार, राज्यपाल, महाधिवक्ता, पुन्हा आलेला आहे. पंचायत राजचे पुन्हा 2 प्रश्न आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड प्रश्न आहे. निवडणूक आयोगाचा पुन्हा प्रश्न आहे. कॉम्पॅरेटिव्हली हा प्रश्न पेपर बऱ्याच कमी टॉपिकचा होता, कारण प्रश्न 10च होते आहे. 22 पूर्वीच्या पॅटर्नमध्ये 10 प्रश्न यायचे. आता वेटेज वाढलंय, प्रपोर्शन वाढलेलं आहे, पण नेहमी पॅटर्न कुठला फॉलो केलाय त्या रिलेटेड मात्र आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते आपल्याला आलेच पाहिजे. मग आता मी सांगितले ते टॉपिक तर कमीत कमी दिसत आहेत, बाकीचे करायला नको का? बाकीचे आतापर्यंत केलेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये परीक्षा जेव्हा 15-20 दिवसावर असते तेव्हा सगळे टॉपिक करण्याच्या ऐवजी नेहमी ट्रेंड जो फॉलो होतो तेवढा ट्रेंड करायचा असतो. आणि नेहमी वर्षभर सगळं वाचलेलं असतं, सगळं ऐकलेलं असतं, त्याच्यावर आपण पेपर अटेम्प्ट करण्याची रिस्क घेऊ शकतो. म्हणून आता इथून पुढे कसं फोकस करायचं कोणत्या टॉपिकवर हे मात्र तुम्हाला या टॉपिकच्या माध्यमातून अंदाज आलेला आहे आणि हेच इम्पॉर्टन्स आहे.
आपल्याला काय येत नाही, काय येतंय आणि पेपर हँडल कसं करू. तुम्हाला पेपरचा पॅटर्न, पेपरची सायकोलॉजी, पेपर रीड करताना असलेला माइंडसेट आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन, प्रेझन्स ऑफ माइंड, पॉझिटिव्हिटी ह्या गोष्टी खूप रोल करतात परीक्षेत. कारण हा पेपर 1 तासाचा आहे. तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी असतं तर राज्यसेवेप्रमाणे 2 तास दिले असते. पण तुमचं 1 तासामध्ये स्किलच बघणार आहेत. त्यामुळे काय आठवतंय, काय आठवत नाहीचा लोड घेऊ नका आणि परीक्षेसाठी जे नेहमी ट्रेंड फॉलो होतात असं प्रत्येक विषयाचे ते टॉपिकवर नेहमी भर द्या. आरामात प्रश्नांची उत्तर बरोबर येतील आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.